नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपण सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण सर्वांना कल्पना असेल की अवेली पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले. तर त्या संबंधित महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अवेली पावसामुळे जे नुकसान झालेले त्यासाठी तत्काळ भरपाई वाटप करण्याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असं अपडेट्स होणार आहे. या ठिकाणी आपल्याला कल्पनाच असेल की राज्यात अनेक भागांमध्ये अवेली पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये आपण पाहाल तर खरीप 2025 पासून जे काही अवेली पावसामुळे ज्या भागात नुकसान झाले त्या सर्व भागांना तत्काळ मदत देण्यासंबंधित जी.आर. निघालेले 30 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा जी.आर. निघालेला आहे. स्क्रीनवर आपल्याला तो अशा प्रकारे इकडे पाहायला मिळत आहे. तर यामध्ये कशाप्रकारे तरतूद केलेली आहे थोडक्यात या ठिकाणीकडे समजून घेतो आहे. आपण पाहाल तर राज्यात मुख्यतः ज्या ठिकाणी संपूर्ण नुकसान झालेले आहे तेथील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने या जी.आर.मध्ये दिलेले आहेत. आणि पुढे जाऊन या संबंधित जे अनुदान वाटप केलं जाईल त्याचे दर आणि निकष आपण पाहाल तर 27/3/2023 या शासन निर्णयाप्रमाणे येथे असणार आहे. या शासन निर्णय मागे कव्हर केला होता. या संबंधित देखील माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकाल. पुढे जाल तर आता हा संपूर्ण रक्कम आपल्याला वाटप केली जाणार आहे आणि ही रक्कम तत्काळ वाटप करण्याचे आदेश या जी.आर.मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जी.आर. आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारे या ठिकाणी स्क्रोल होत आहे. आपण तो वाचून घेऊ शकता. थोडक्यात आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि पूर्ण जी.आर. हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवाल, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जी.आर. डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती लिंक प्रोव्हाइड केली जाईल. आणि आता खरीप हंगामामध्ये जर आपल्याला अनुदानावर बियाणे खरेदी करायचे असतील, खतांचे दर जाणून घ्यायचे असतील तर त्या संबंधित आपण व्हिडिओ क्रिएट केलेले आहेत. आपल्याला ते आयकार्डमध्ये पाहायला मिळतील. नक्कीच आपण पहा आणि त्या संबंधित माहिती जाणून घ्या. तुर्तास हे महत्त्वाचे अपडेट्स कव्हर केलं. आपला फीडबॅक आपण आमच्यापर्यंत पोहोचवू शकाल. कमेंट सेक्शनमध्ये आपण सहजच हा आपला फीडबॅक नोंदवू शकता. तुर्तास एवढंच. जय हिंद. धन्यवाद.